नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी योजनेमध्ये पात्र असूनही अद्यापही कर्जमाफीच्या यादीत नाव न आलेल्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे. ती म्हणजे कर्जमाफीच्या पुढील यादीची. 2 लाखांपेक्षा ज्या शेतकऱ्यांचे कर्ज जास्त आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा प्रतीक्षा लागली आहे. ती म्हणजे OTSच्या यादीची. आणि शेतकरी कर्जमाफी योजनेची पुढील यादी कधी येणार हा प्रश्न देखील सातत्याने विचारला जातोय. ही माहिती जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तसेच चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याची जर कर्जमाफीची यादी आली तर आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू. तर मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 56 लाख कर्ज खाते हे पात्र करण्यात आलेले किंवा त्यांची माहिती गोळा करण्यात आलेली आहे, ज्यांच्यापैकी जवळजवळ 23 लाखांपेक्षा जास्तीत जास्त कर्ज रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांचे आहेत. उर्वरित 23,19,000पेक्षा जास्त कर्ज खात्यामधील जे 2 लाखांच्या आतील कर्जदार आणि 2 लाखांपेक्षा जास्त कर्जदार असलेले कर्जदार, 2019च्या कर्जमाफीमध्ये पात्र झालेले कर्जदार अशा कर्ज खात्यांचे आहेत, ज्यांच्यापैकी जवळजवळ 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी प्रकाशित करून त्याची प्रक्रिया सुरू आहे. KYC प्रक्रिया केल्या जात आहेत. आता याच्या व्यतिरिक्त जे उर्वरित शेतकरी येत आहेत, या शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती की ही यादी कधी प्रकाशित केली जाणार आहे आणि आपलं नाव या यादीत येणार आहे. मित्रांनो, याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर जवळजवळ 3,69,000 शेतकरी हे 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेले आहेत. म्हणजेच की 3,69,000 कर्जे खाती हे 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेले आहेत, ज्यांची OTS प्रक्रिया राबवली जाणार आहे. आणि अशाच प्रकारे या OTSसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची प्रक्रिया आता शासनाच्या माध्यमातून सुरू केली जाणार आहे. आणि याच्यासाठी जी यादी साधारणपणे 10 ऑगस्ट किंवा 11 ऑगस्ट नंतर प्रकाशित केली जाणार आहे, ज्याच्या माध्यमातून OTSसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया आणि त्या शेतकऱ्यांना आपला OTSची जी काही 2 लाखाची वरची रक्कम असेल ती रक्कम बँकेत भरून या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. मित्रांनो, ही 10 ऑगस्टपासून सुरू केली जाणारी प्रक्रिया ही 31 मार्च 2027पर्यंत चालू राहणार आहे. म्हणजेच 31 मार्च 2027पर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्याला आपलं कर्ज भरून 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी घेता येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे कर्जमाफीच्या यादीच्या संदर्भातील एक अपडेट होतं. आता याच्यासोबतच आपण जर पाहिलं तर जवळजवळ परत 13 लाखांच्या आसपास 12,70,000 शेतकरी हे प्रतीक्षित आहेत, ज्यांची कर्जमाफीची यादी येणं अपेक्षित आहे. आता याच कर्ज खात्यांची माहितीसुद्धा काही अपलोड कारण वगैरे सुरू आहे. जर शासनाच्या माध्यमातून याच्या संदर्भात अपडेट दिलं तर ती यादीसुद्धा 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते. अन्यथा या बाकीच्या ज्या शेतकऱ्यांचे KYC प्रक्रिया आहेत त्यांच्या कर्जमाफीच्या वितरणाची प्रक्रिया झाल्यानंतर ती यादी 15 ऑगस्टनंतर येऊ शकते. आता त्याच्या संदर्भात काही कन्फर्म अपडेट आले नाहीत. आले तर ते कन्फर्म अपडेटसुद्धा आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता ही कर्जमाफीची KYC करत असताना काही शेतकऱ्यांना फार्मर IDचा इश्यू येतोय. जर आपल्याकडे फार्मर IDचा इश्यू येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. फार्मर ID व्हेरिफिकेशन कशी करायची, ती फार्मर IDची पूर्ण प्रक्रिया पार कशी पाडायची याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तर कशी वाटली शेतकरी मित्रांनो आजची माहिती हे कमेंटद्वारे नक्की सांगा. चॅनलवर जर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.